हे शांत राहा, शांत राहा. आपल्याला जो मंत्र दिलेला सगळ्यांचे मोबाईल आहे बाजूला कर ना. सर्वांनी शांतता पाळायची. डी झोन शांत राहील, डी झोन वाले शांत राहतील. बाजूला काय करतोय तू प्रेम. सर्वांनी शांतता पाळायची. अरे पंकज 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 विशाल विशाल हॅलो, सर्वांनी शांतता राखायची. आवाज वाढा, आवाज. अरे मित्र अरे खाली का ना प्रेम आधी पूर्ण अजून खाली का त्याला जय शिवराय. कृपया शांतता राखा, बिलकुल शांत, सगळे शांत होईल. शांत राहा सगळे. आपसात बोलू नका. शिंदेचा माणूस कोणीच नाही नसते सर. आमदार खासदार मंत्री. अरे होय पुण्यनगरी होय बाजूला मंत्री कोण सर. घेतलं का. अरे पाठीमागे हो पाठीमागे पाठीमागे नाही ना पाठीमागे हो. विषय अक्षय अक्षय काय नाही मागे फ्रेम मध्ये पूर्ण कॅमेरा मोबाईल या इथे या इकडे या इथे या. गोप्रो
हा इथे ते अरे स्टील है, अरे स्टील शांतता राहा. इकडच्या कडीला आवाज निघू देऊ नका. इकडच्या कडीला मला थोडा बी आवाज आलेला पाहिजे नाही, पुन्हा सांगितलं नाही म्हणतात. म्हणजे टाळी पण नाही वाजली पाहिजे आणि आवाज पण इकडच्या कडीला आला नाही पाहिजे. पुन्हा म्हणतात सांगितलं नाही. मग याच्यानंतर मला कसलाच आवाज आलेला नाही पाहिजे. उदय सामंत तुला कुठं दिसतो? जयकुमार गोरे, राणाजी सिंह पाटील, ये स्टील काय लगर जरा तो कॅमेरा घालत बस मंत्रालयाचा कार्यक्रम इथून मारत हा मला फक्त आपला साहेबांचा बाबडे समज भेटला ना आता भेट मस्त कडक. हेलो हेलो नहीं नहीं फोन मत करो, 1 घंटा बहुत बिजी हो. फोन मत करो, 1 घंटा बहुत बिजी हो. मिल रहा ना सर, ऐसे देखो नहीं, वाइट तो करना पड़ेगा. वो जन मंत्री भी ना साथ में वाइट.
ओके हे पडतंय आता ते पडलं असेल हेलो हेलो मैं क्या बोलता हूँ 1 घंटा फोन मत करो, बहुत बिजी हो 1 घंटा फोन मत करो. हॅलो पवन, टाकतो फोटो. मला समजलं, मी काढला फोटो. ए रुपेश हाईट कमी कर ना जरा. हाईट कशी घेणार मी चालू मध्ये. त्यामध्ये माड बी काय आणली नाही मला समजा पाहायला त्याचं युनिटच मला माहिती नाही कुठे आधी. त्या एकदा याला विचारलं पाहिजे पुण्याला. अरे स्टील आहे. हॅलो, लोकांसमोरच सगळं करतो ना. हॅलो, सगळ्याला आवाज येतो का रे? शांत बसा आता, आवाज करू नका. तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. सगळे शांत चित्ताने ऐकून घ्या. सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे साहेब, बाबा राजे साहेब, कोकाटे साहेब, उदय सामंत साहेब, गोरे साहेब, आणखी कोणी आलेले या राणा दादा, त्यांचं सगळ्यांचं राज्यातल्या आणि इथं असलेल्या आंदोलकाच्या वतीनं मनपूर्वक कौतुक करतो, स्वागत करतो. या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर आहेत. त्या सचिव बांधवांचंही मनापासून कौतुक, आभार. सगळे अधिकारी साहेब यांचं मनापासून कौतुक. विषय शांततेने समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे. थोडं जास्त बोललं तर पोटात दुखल्यासारखं होत आहे,
त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितका तुमच्यापर्यंत आवाज येईल. आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेलं आहे आतापर्यंत मागण्याचा. विषय क्रमांक 1, आपण मागणी केली होती हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी होती. त्याच्यावरती तिथे ठेवा ना, मग तिथे ठेवा. राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केला आहे. मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो. याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार. म्हणजे इथं जरी आता बोललो त्यांनी विखे साहेबांनी आणि राज्य साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं, तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा GR काढून अंमलबजावणी करतो असं त्यांनी सांगितलं. अरे आधी ऐका ना, मराठीचे पोट्टे ना आधीच वापरत लगेच. आपण आपल्या पण अभ्यासकाकडं विखे साहेब आणि राजेसाहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहेत. हे योग्य आहे का, नाही तर तेव्हा शिवणी व्हायचं पुन्हा. सगळे हा म्हणले, माझ्यावर ढकलिले चाबरे येते अभ्यासक. तिथं हा म्हणले आणि वाटण अर्ध्यात गेल्यावर म्हणले चुकलं, मग तवा झोपला होता. त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत 1 घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल. तुम्ही ओके म्हणले की विखे साहेबांनी सांगितलंय, सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं GR राज्यपालाच्या सहीनं काढतो असं सांगितलं. क्रमांक 1 आपली मागणी होती हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी कर. त्यांनी असं उपसमितीनं निर्णय केलाय मंत्रिमंडळानं. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे. या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना, गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. म्हणजे हा ना, GR झाल्यावर ते शब्द बदलतील ना, पूर्ण करण्यात येईल ना तिथं लगेच. हो, आणि ते घेऊस तर तुमच्या मध्ये मी उठवतो काय विखे साहेब, ते येऊस तर मी तुमच्या मध्ये उठवतो काय. मी उठत नाही, मी दादा जेलात लहान ना खाईन पण उठत नाही. म्हणजे थोडक्यात आपल्या गावरान भाषेत सांगायचं ठरलं, हैदराबाद गॅझेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे. बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला आहे. पटलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे. आता दुसरा कळीचा मुद्दा, ते देत नव्हते पण आपण आपल्या हट्टावर ठाम होतो. सातारा संस्थांचं गॅझेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. खरं एक अभ्यासक नंतर का नाही म्हणल्यानं थोबडच आहे. सातारा गॅझेटियर पुणे औंध गॅझेटियरवरील नियमाच्या आधारे गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली. त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान, पुणे व औंध संस्थान गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल. त्याचं कारण विचारलं त्यांना, का जलद गतीने? त्यांचं म्हणणं आहे थोडं काही त्या 2-3 विषयात औंध आणि साताऱ्यात थोड्या किचकट कायदेशीर त्रुटी आहे. जलद गतीनं म्हणजे
15 दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणले ते आता, बरोबर ना? अंमलबजावणी देतो म्हणले, नाही असं नाही. फक्त कायदेशीर त्रुटी असतील आणि असतील सुद्धा. त्यांनी 15 दिवसात जलद शब्द वापरला, पण तरी बी त्यांचं तोंडी असं म्हणले त्याला राजेसाहेब साक्षीदार आहेत. ना साक्षीदार त्यांना धरलेलं आहे. मी म्हणलं तुम्ही करून द्या का? आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे विषय संपला. बाकी जरा नाही, ते म्हणले मी करून देतो माझी जबाबदारी. मी राजांना म्हणलो तुम्ही 15 दिवस म्हणता 1 महिना, राजा बरोबर आहे का? मी 1 महिना दिला राजाला, आणखीन काय पाहिजे आता? ते 15 दिवस म्हणले 1 महिन्यात अंमलबजावणी द्या. राजा म्हणले देतो. राजा हा म्हणले की नाही, इतक्या लोक सांगा नाही मग थोपड आणतील लोक. जमलं का नाही आता? हे 2 विषय अंमलबजावणी झाले. खाली काय राहिला आता? जरा डोका लावा शिकाना, येतो ना ते दली. सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला. आधी हे घेतो, थांबा. महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केसेस तात्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली. त्यांनी गुन्हे मागे घेतलेत विविध ठिकाणचे. काही राहिले तर ते म्हणतात आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ. आता किती आहे? ऑगस्ट. संपला, ऑगस्ट संपला. आता सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिलंय. म्हणजे JR काढला. JR म्हणून केस आहे ना. JR आहे हो, JR. लेखी फिकेले ते लेखीला काही किंमत नसते. आणि आपण ओरिजिनल सह्या घेतल्यात मंत्र्याचे. हे ओरिजिनल सह्या मंत्री कवाच करीत नाही लफडं गुताव म्हणून. हो ना मग. अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर ते नाही. विखे साहेबांनी इतकं मोकळ्या मनानं सांगितलं. ते म्हणजे तुम्हाला मान्य असलं तर लगेच तुम्ही जर मान्य म्हणलं लगेच JR काढतो. राज्यपालाच्या सहीनं, राज्य मंत्रिमंडळाच्या सहीनं. याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे. मला पटायला लागलं नाही. मी आता इतकं गोडीनं ऐकून घेत नाही. आता फक्त बैठकीचं जिकडे तिकडे धिंगाणा झाला असत. त्यांच्या बोलण्यात ते स्वच्छता आहे ते पटलं. त्यांनी या महिन्याखेरीज पुऱ्या काढून घेतो म्हणले, कारण त्याला प्रक्रिया आहे. ते अर्ज करणे, पोलीस स्टेशन मधून विधी व न्याय विभागाकडे देणे, ते कोर्टात खटले सुरू घेणे, पटापटा मागं घेणे. यात बऱ्याच अभ्यासकाला कळतंय ते काय आहे. आपण 58 लाख नोंदीचा विषय काढला त्यांच्याकडून. तरी शब्द थोडी इथं बदल करावं लागल. विखे दादा मग डोकं चाला ना. उपोषणाने गाय झालं ना. तुम्ही लय गाय केलं ना मला. मग डेअरी उतरली. डेअरीत नव्हती मला. मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात होऊन जाईल. ते काय त्यांना खिशातून द्यायचं का असल्यासारखं खेळ. ते काय सोपं असतं. त्यांच्या गळ्यात हे वरचं लफडलं डेंजर होतं, खालचं नव्हतं. आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे थोडं इथं बदल केला तर बरं होईल एवढ्या वेळेस. का एखादा पोरगा जर खूप शिकलेला असला राजेसाहेब, ते एसटीचं ड्रायव्हर नाही होत. शैक्षणिक पात्रतेनुसार जर सरकारी नोकरी दिली तर असून पोरं असतील की तिथे 50-50. आणि त्या लेकराचं बाप गेला, आईचं कोंपाळाचं कुंकू पुसलं, सासरी सांभाळायचे, कोणी आधार देत नाही, कुटुंब उडार पडलं, कसं कमाव. मला वाटतं ते केलं तर बरं राहील. नसतं हे व्हायला द्या लवकर. MIDCला त्या शासकीय अधिकाऱ्यांवर महावितरणमध्ये करा. परत तुम्ही MIDCचं चांगलं आहे. उदय सामंत साहेब हातात करा. उदय साहेब कथा साहेब काय तुम्हाला तरी काय सही कथा नाही. त्याला सोपं आहे. तिथं बिचारे गोरगरीब MIDC जवळ असतात. माऊलीला राजेसाहेब नाही जात आहेत एसटीने इकडे तिकडे. इकडे कंपाळावर कुकून असतं. लोकांच्या नजरा विचित्र असतात. नवरा गेल्यावर तिला कसं एसटीने घरी जायचं ना. आम्ही हात बघतो ते लय अवघड आहे.
ते MIDCत केलं. वा वा, तुमचं खरंच कौतुक. 5वा मुद्दा म्हणजे मागणी 5वी 4 झाल्या आणि पुऱ्या 8 होत्या आपल्या. 58 लाख नोंदीचा रेकॉर्ड. आपलं म्हणणं होतं 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा, म्हणजे लोकांना कळलं तरी नोंद निघाली का नाही. लोकांना मिळत लागण 58 लाख म्हणजे नोंदी पुढे ग्रामपंचायतला लावा, लोक अर्ज करतील आणि घेतील. आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे, त्या लावून तुम्ही द्याच बरं का प्रमाणपत्र व्हॅलिडिटी. आतापर्यंत आज तारीख किती 2. तुम्ही आता इथून गेले नाही का आदेश काढा. आतापर्यंतच्या व्हॅलिडिटीला वर्ष झाले लोक रोखून धरल्या. 25,000 रुपये दिले की 1 मिनिटात व्हॅलिडिटी देतो. याचा अर्थ खोटी आहे का नाही, तो दाटून म्हणतो तांत्रिक अडचणी. तेवढा मात्र एक निर्णय करा, व्हॅलिडिटी ताबडतोब द्या. व्हॅलिडिटीच्या देण्यासंदर्भात आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय बरोबर आहे. त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास सहन होतो, मानसिक त्रास होतो. म्हणून आम्ही आता उपसमितीने असं ठरवलंय की आता त्या समितीला एक क्वाशी ज्युडिशियल पॉवर दिले, न्यायिक अधिकार दिलेले आहेत. तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या, की त्यांनी प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन या संदर्भात जेवढे दाखले आलेले ते ताबडतोब निकाली काढावे, म्हणजे त्या जात पडताळणी समितीकडे ते पडून राहणार नाही, ते लोकांची हेळसांड होणार नाही. अशा प्रकारचं मी आता प्रस्तावित केलेलं आहे. आमचं तळतळीनं म्हणणं आहे, एक पोरगा गरीबाचा MBBSला राजेसाहेब लागला. 8 महिने झालं व्हॅलिडिटी टाकलेलं. त्यांनी ऍडमिशन घेतलं गुवाहाटीला, म्हणजे नंबर लागला. बाप नाही आहे, आई होती. रडत रडत अंतरवालीला आले. त्यांनी सांगितलं रुपयाने पोराचा टॉपच्या कॉलेजला नंबर लागला, व्हॅलिडिटी द्यायना. 18,000 रुपये जर दिले तर लगेच देत होता. ते जवळवर घर पण नाही, काय कुठून द्यायचं. संजय शिरसाट साहेबांनी फोन केला, आत्ता व्हॅलिडिटी दी, काही अडचण असेल तर मला सांग. अडचण नाही म्हणे साहेब, फक्त 18,000 रुपयासाठी त्या पोराच्या आयुष्याचं वाटलं जातं, कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ऍडमिशन रद्द झालं. ही सत्य परिस्थिती. म्हणून आत्तापर्यंतच्या म्हणतो मी, आत्तापर्यंतच्या ज्या व्हॅलिडिटी टाकल्या त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीने. यापूर्वी जिल्हा स्तरावर जे जात पडताळणी समितीकडे मनुष्यबळ नव्हतं. आता मागच्या 1 महिन्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सगळ्या 29 जिल्ह्यामध्ये ऍडिशनल कलेक्टरांच्या अधिकारी आपण तिथं अध्यक्ष करून टाकले. पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आहे आपण, आणि त्यामुळे आता त्याला गती येईल. आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धतीने सूचना देण्यात येतील असं मी वाटतं तुम्हाला. आता पूर्वी तसं नव्हतं, मग काही महिने काही वर्षांमध्ये ते राहून गेलं होतं. आता ती कार्यवाही झालेली आहे. याच्याबरोबर वंशवळ समिती गठीत नाहीये, ती गठीत करा. हा, आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या. त्याला ऑफिस पण नाही, काम नाही करता येत. तालुका स्तराच्या दिली कधी, आत्ता का, हा आत्ता दिली असत, कारण ते लय हाल होते. ते वंशवळ समिती चांगलं आहे, चांगलं आहे. तालुका स्तरावरती सेंड पण केले आणि विखे साहेब, फोटो सेंड केले मी. विखे साहेब आपण ऑफिसीय वंशवळ समिती तालुका स्तरावरती हे देणं आवश्यक आहे. चांगलं झालं, चांगलं झालं. आणि शिंदे समितीला काय नोंदी शोधायच्या सांगा, तिला बल ठेवू नका. हा, ती सुरू ठेवा. काय होतं, हा. आणि विखे साहेब, हे मुद्दे लय महत्वाचेच बरं का. बैठक होऊन गेली, लेकर गरीबाच्या लांबून मुंबईपर्यंत येतात, हे काय मजा करायला नाही आले, वेदना घेऊन आलेले. त्याच्यासाठी मोडी लिपी, फारसी आणि उर्दू याचे अभ्यास खूप कमी आहे शासनाकडे. ते मात्र घ्या. तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा. आमच्याकडं जवळपास 250 ते 300 आम्ही तयार केले.
जे मोडी लिपी किंवा जी उर्दू लिपी जी आहे ना, ते जाणारे लोक आपण द्या, पण त्यांना मानधन शासन देईल, त्यांना आपण घेऊ ताबडतोब मानधनावर घेऊ. म्हणजे मग कार्यवाही करता येईल आपण, ती आपली जबाबदारी मानधन देण्याची. मानधन नको आम्हाला, फुकट करतो आणि फक्त घ्या तुम्ही आम्हाला. आमचं फेसबुक पडलं तर तुम्हाला काय सांगावं, या नोंदीसाठी त्यासाठी पैशाचं काय करायचंय. आमच्याकडे एक धाराशिवला असं आहे वकील रितापुरे नाव आहे, त्यांनी 100 मोडी लिपी तयार केलेत आणि कोणकडे खर्चेल पैसे देत होते. सापडे म्हणते जो पदरून तुमचे पैसे काय घ्यावा, तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा, हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात जाय नोंदी शोधेव, एवढाच अधिकार द्या, पैसे नको. पैशाने फेसबुक पडलं आमचं, तुम्हाला काय करता आमच्या वावर राहिलं तुमच्याकडे, तुम्हाला काय करायचं मी सांगितलं. फक्त प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या. तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठी काढायसाठी किचकट नसू द्या, आपल्याला सगळं कळत आहे. पण काय घेरायचं पुढं करत जायचं काहीच नव्हतं. 75 वर्ष मग काय केलं, मी म्हणलं बाबा महिन्याने 1.5 महिन्याने पण काढा. मराठा आणि कुणबी एक घेता विकेसाहेब बरोबर का, तर विकेसाहेबाचं आणखी थोडस त्यांचा हातले जड दिसतो मला वाटतं विकेसाहेब. ते म्हणजे 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा, तर परत 2 महिने जमल्या. काय करता आता एखादा हुशार माणसात लय अवघड असतं बाबा, ते डोकं लावून बांधता गेलं. त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कारण शिंदे समितीने विखे साहेबांचं नाव सांगितलं आपल्याला, 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक देऊ, राहिली सगळ्या सोयरेस त्याची छाननीच व्हाय नाही. छाननी हरकती आलेल्या आहेत ना, त्याची छाननी व्हायला. त्याच्यासाठी किती दिवस मागितले, 8 लाख हरकत आले. त्यासाठी किती वेळ लागेल तुम्हाला, फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो. मी आहे का तुम्हाला डन झालं, तुम्ही पोरं समजून घ्या. खाताना माणसाला मराठीने छत्रपती शिवरायांचे विचाराप्रमाणे चालायचे. तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चालत, थोडा खाल्ला. तुम्ही यांचा जर खाल्ला तर नळ्यात घुटण्याचे दास शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं, पुढच्याला कळून तर दिलं नाही, का आपला तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापून तर माघारी आले, बिगर कापल्याचा माघारी आले. थोडस डोक्याने चलू, हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅजेटची ते अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्याची अंमलबजावणी करायला, सगळ्यांचा GR काढून. विखे साहेब GR काढायला, सगळ्यांचा समज आहे, सगळ्यांचा GR काढायला. आता लगेच आपण हा म्हणत बोलले ते लगेच ना, आम्ही गेल्यावर नाही मग मी नसतो झाला. माझ्या म्हणण्यानुसार हा म्हणतो ना, थोडं वाचते नाही, घंटापत्र वेळ देतात ना मला, घंटापत्र पटापट असतो इथे सोपं आहे. मग आपण फेसवाडी 5 दिवस कशाला बसू. तुम्ही आमचा असून आमचा हलका करावं, मग इतकं पटापट होतं म्हटलं मग 5 दिवस बसून परत तुम्हाला काय सांगावं, मुखाला का घोडायला गेलो मुखाला राव. मी एकटा सापडा होतो मला सगळ्याला. एका मी करतोच आहे, परंतु जी गरीब लोकांची मागणी पूर्ण झाली नसती. गेले 50 वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या फडणवीस माझ्या लागून त्यांनी सुद्धा